नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री सिद्धारामजी म्हेत्रे, शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेनेचे उपनेते तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी दादासाहेब लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी सोलापूर जिल्हा प्रमुख चरण चौरे, संपर्क प्रमुख महेश नाना साठे, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे, ओबीसीचे जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, कृषी समिती सदस्य तानाजीराव भोळे पाटील, अशोकदादा देशमुख, व्हीजीएनटीचे तालुका प्रमुख शहाजीभाऊ काळे, सुनील ढोबळे, ओबीसीचे जिल्हा उपप्रमुख तानाजीभाऊ साठे, माळशिरसचे कार्याध्यक्ष महादेव तुपसौंदर, शिवसेना पक्षाचे जिल्हा, तालुका तसेच शहर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। पक्षासाठी केलेले अथक परिश्रम, त्याचबरोबर पक्षवाढीसाठी केलेले काम या कामाचा आढावा घेऊन शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील, सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कदम यांनी नियुक्तीपत्र देऊन दादासाहेब लोखंडे यांचा सन्मान केला। यावेळी नूतन सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे बोलताना म्हणाले की सामाजिक क्षेत्रामध्ये गेली 17 वर्ष मी काम करत आहे। समाजामधील शोषित, पीडित तसेच वंचित घटकांचे काम केले असून सामाजिक विकास प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून समाजाला न्याय मिळवून दिल्याने व शिवसेना पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने जिल्हा उपप्रमुख पद कामाची पावती आहे। इथून पुढे सातत्यपूर्ण पक्षवाढीचे आणि समाजसेवेचे काम करणार आहे, असेही ते म्हणाले। दादासाहेब लोखंडे यांची सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संपूर्ण जिल्ह्यातून सन्मान होत आहे।